नुकताच एका खासगी मुलाखतीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेकरता आणि महाराष्ट्रासाठी हितासाठी जर उद्धव ठाकरेंकडचा प्रस्ताव पाठवला आहे, पण तो प्रस्तावाचा नक्कीच उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. कारण गेल्या 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जो काही त्यांच्याकडून जो प्रस्ताव आला होता, त्याच्यानंतर विधानसभेच्या वेळेस जो काही घुमजाव करण्यात आला होता, त्यामुळे विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बराचसा 2014ला फटका बसला होता. आणि अशा वेळेसच आम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही पाहू शकाल की सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जो प्रस्ताव पाठवला त्याच्यावरती मला सांगायचं की शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक यांची भूमिका एकच असते की जी त्यांचा आदर्श आहे सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हे आहेत आणि त्यांची काम करायची जी पद्धत किंवा मराठी भाषा किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी जी भूमिका आहे ती नक्कीच सकारात्मक असते. आणि अशाने जर दोन्ही शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक जर एकत्रित येत्या महानगरपालिका निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा पंचायत समिती निवडणूक असो याच्यामध्ये एकत्रितपणे लढले तर नक्कीच याचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी नक्कीच ठामपणे असेल आणि त्याचा सकारात्मक बदल या महाराष्ट्रामध्ये नक्कीच घडेल. हे नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.